युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांचा उद्या वाढदिवस असल्याने युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या प्रसिद्ध छत्री तलाव येथे श्रमदान आयोजित केले होते। यावेळी भाजपा नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उपस्थिती लावत या ठिकाणी श्रमदान केले। स्वतः हातात कुदळ, पायदळ, टोपलं घेत या ठिकाणची कचरा तसेच गवत, काटेरी झाड झुडपे यांची स्वच्छता रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केली। यावेळी अमरावतीच्या प्रसिद्ध तलावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू तसेच या छत्री तलावावर तरंगत विश्रामगृह तयार करू अशी माहिती दिली। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की ज्या पद्धतीने छत्री तलावला 2 वर्ष अगोदरी सुद्धा आपण असंच गाळ काढण्याचं प्रकरण केला होता। आपण पूर्ण नियोजन करून पूर्ण गाळ काढण्यात आलं होतं, कारण की जे उन्हाचा पिरियड आहे त्या उन्हाच्या पिरियड मध्ये पाणीची कमतरता हे सगळ्यांना भासते। आणि या छत्री तलावामध्ये आता जे गाळ तुम्ही पूर्ण आजूबाजू चारफेर पाहत आहे त्याला गाळ काढलं नाही, येणाऱ्या पावसामध्ये जे पाण्याची कमतरता आम्हाला त्या 2-3 महिन्यात होऊ शकते ते नाही झालं पाहिजे, म्हणून आपण हे गाळ काढण्याचं काम आणि श्रमदान स्वतःचा श्रम देऊन सगळे त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहे, कॉर्पोरेटर्स आहे, इंजिनियर्स आहे, अधिकारी आहे, ज्यांना ज्यांना वाटते की हा गाळ काढल्याने आपल्या शहरामध्ये पाण्याची कमतरता नाही होणार ते सगळ्यांनी आपला आपला श्रम दिला आहे। तर मला वाटते सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे। काय आव्हान समोर या पानी मत भर